नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिस्टर कर्वे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तुम्हाला 24 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसानचा 19वा हप्ता दिला। त्यानंतर एकही हप्ता तुम्हाला दिला नाही, म्हणजे जून महिन्यामध्ये तुम्हाला जे काही निधी येणार होता तो आला नाही। त्याचं कारण एकच आहे की शासन आता सगळे पीएम किसान आणि नमो शेतकरी या शेतकऱ्याची कागदपत्र पडताळणी चालू आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या पोर्टलवरले हे दोन कामं तुमचे झालेत का हे चेक करा। हे जर नाही झाले तर तुमचा पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता 19वा हप्ता आणि 6वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। हे पूर्ण जाणून घेण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरीचा जून महिन्याच्या सुरुवातीला तुमचा हप्ता पडणार होता असं त्यांनी सांगितलं होतं, पण अजूनपर्यंत कोणाचा हप्ता पडलेला नाहीये। कारण की शासन तुमच्या डॉक्युमेंटची पडताळणी करत आहे। ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत किसान ओळखपत्र अग्रिस्टॅकवरलं किसान ओळखपत्र काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांना इथून पुढचे हप्ता एकही मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर किसान ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड जर काढलं नसेल तर वर आय बटनवर दिलेली लिंक आहे, त्याच्यात तुम्ही पाहून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर तुम्ही काढू शकता किंवा जवळच्या सीएस सेंटरवर जाऊन लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या। ते जर तुम्ही काढले नसेल तर तुमचा पीएम किसानचा हप्ता येणार नाही, नमोचा हप्ता येणार नाही किंवा तुम्हाला खरीप हंगामाचा पीक विमा पण तुम्हाला भरता येणार नाहीये। दुसरं काम म्हणजे तुमची पीएम किसानची केवायसी झाली आहे का हे व्यवस्थितरित्या चेक करा। कारण पीएम किसानच्या पोर्टलवर पण तुम्हाला केवायसी मॅन्डेटरी, जे फार्मर लोकांनी केवायसी अजूनपर्यंत केली नाही त्यांनी केवायसी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही पीएम किसानच्या पोर्टलवर स्वतः OTPद्वारे लॉग इन करून तुम्ही केवायसी करून घेऊ शकता किंवा जवळच्या सीएस सेंटरवर जाऊन तुम्ही पण तिथून पण जाऊन केवायसी करू शकता। शेतकरी मित्रांनो, ह्या दोन होत्या अपडेट। तुम्ही जर ह्या दोन्ही जर केल्या नसतील तर लवकरात लवकर करून घ्या। जर केल्या असतील तर काही निश्चिंत राहा, काही प्रॉब्लेम नाही, तुमचा पुढच्या महिन्यामध्ये हप्ते येतील। कारण अजून ते चौकशी पूर्ण चालू असल्यामुळे थोडं लेट झालेलं आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।